नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या रोशन मोकल ब्लॉग्समध्ये. आणि आज आपण अशा गणपतीच्या एका कारखान्यामध्ये आलो, म्हणजे घरात गणपती, आणि ज्यांच्यामुळे खरंच आपल्या घरात गणपती येतात, गणपती बाप्पाचा आपण उत्सव साजरा करतो. तर आपण अशा एका कला केंद्राला भेट देणार आहोत. तुम्ही बघू शकता आई एकविरा गणेश आर्ट्स या आपण कला केंद्राला भेट देणार आहोत. चला आता आपण बघूया त्यांचा जो संघर्ष आहे त्याबद्दल. आपण आलोय आणि सगळेजण इथे बिझी आहेत प्रत्येकाच्या कामामध्ये. तर आपण यांचा जो 3-4 महिन्यांचा जो प्रवास आहे त्याचा अनुभव आपण ह्यांनाच विचारूया, जो अनुभव कसा असतो. चला मग. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की ज्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला गणपती उत्सव साजरा करण्यात येतो, तर त्याच्या मागे जे 4 ते 5 महिन्यांची ज्यांची ही मेहनत असते, तर आज आपण अनुभव ऐकूया की यांच्या जे हे काम करतात त्यांच्याबद्दल. सगळे आपल्या यूट्यूबचे जे व्यक्ती आहेत त्यांना तुझं नाव सांग काय आहे, आणि आपल्या कला जे आपलं आर्ट्सचं आहे त्याचं पण नाव सांग, जेणेकरून आपल्याला कोणाला बुकिंग करायचं असेल तर ते नक्कीच तुला भेट देईल. गाईस, माझं नाव संदेश वसंत म्हात्रे. आपल्या कारखान्याचं नाव आई एकविरा गणेश आर्ट्स आहे. ओके, गेले 4 वर्ष आपण हा कारखाना आपण रचवला. एवढा कसा आपण आपल्या स्वतःच्या मेहनतीने, दुसरी कोणाची आपण हेल्प घेतली नाही, आपण स्वतःच्या मेहनतीने आपण हा कारखाना रचवला. आज आपण एवढ्या छोट्या वयात 10-10 8-8 फुटाच्या मूर्त्या बनवतो आपल्या हाताने. आणि आपल्या आई एकविराची कृपा आहे आपल्यावरती, त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या मूर्त्या बनवतो. आणि माझी टीम एवढी महत्त्वाची आहे माझ्यासाठी की ती टीम मला आज एवढी साथ देते ना, एवढी त्या टीममुळे मी आज एवढा मोठा झालेलो आहे, बरोबर. आणि आज एवढा माझं नाव एवढा मोठा झालेला आहे मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. काय आज मी कुठपर्यंत मला भाईंदर, दहिसर, बुरा रोड, मुंबईपर्यंत माझं अर्धा नाव आहे. हा का संदेश म्हात्रे हा कोण आहे सगळ्यांना माहिती आहे. खरंच संदेशकडे म्हणजे मूर्त्या इतक्या छान आहेत, आणि इथे तुम्ही आलात ना तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की कुठली मूर्ती घ्यायची. खरंच खूप मेहनत करतात संदेश. खूप खरंच ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे गणपती बाप्पाच्या कारखान्यात आज पहिल्यांदा आम्ही हे सगळं अनुभवतो. तर तुझ्या टीमला पण आम्हाला भेटव, म्हणजे आपले जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना. तर आता टीमला पण आपण भेटूया सगळं. मग ही संदेशची टीम आहे आणि दोघेजण तिथे अजून जे मंडळासाठी आलेले आहेत गणपती बुक करायला. तर आपण ऐकूया यांच्याकडूनच. दादा, एक प्रश्न आहे. तू सकाळी जॉबला जातो, मग तू सगळे हँडल कसं करतो तू? बघा, कसं माहिती आहे की 2 जे माझे भाऊ आहेत अख्खा दिवसभर हे हँडल करणार. नंतर मला 6:30 वाजता मी ऑफिसवरून येतो. ऑफिसवरून आल्यानंतर जे काम जे बिचारे केलेले असतात त्यावरती मला करावं लागते. रात्री 4:30पर्यंत किंवा 5पर्यंत दुकान चालू असतं. मग तुम्हाला झोप वगैरे काय भेटते की नाही? हे 2 महिने झोप काढली तर आपला जो आनंद आहे, हे आपलं शॉक आहे आपला, म्हणजे आपला आनंद आहे का आपण देव बनवा आपल्या हाताने. आपला एक आनंद आहे देव बनवा, का तर एक हाऊस आहे आपल्याला एक या गोष्टीची. पहिल्यापासून लहानपणापासून एक हाऊस आहे. मी दादाला बोललो, आता आपण आपला एक काळजी करूया. दादा बोलला ठीक आहे, मला आपण आता एक काय मनात विचार आला त्या मला आपण स्वतः दुकान टाकूया. ठीक आहे, मग जेव्हापासून आम्ही दोघं सुरू केला तेव्हापासून एक आम्हाला दोघं भावांना हाऊस आहे. तर आमच्या हाताने सगळे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आमच्या हाताने लोकांच्या मुख्य बनतात. संदेश, खरंच तू सांगितलंस तुझा अनुभव, म्हणजे तुम्ही लिटरली झोपत नाही. म्हणजे आपल्या घरात आपण गणपतीचा सण साजरा करतो ना, तर आज ह्यांच्यामुळे आपण साजरा करतो. तर संदेश, तू हे सगळं केलंस, एवढं उत्तम मॅनेज करतोस लहान वयात, आणि सगळे यंगस्टर्स तुम्ही 5 जण हे जे कला केंद्र जे तुमचं आर्ट्स आहे तुम्ही सांभाळताय. तर दत्ता वगैरे आहे, तर तुम्हाला कसं वाटतं ते काम करून? तुम्ही बाप्पाच्या जेव्हा अनुभवात असता, अवतीभोवती असता, तुम्हाला कसं काय फील होतं, काय वाटतं दत्ता? म्हणजे माझं तर हे विचार पण मी केला नव्हता. म्हणजे जेव्हा मी यांना भेटायचो वगैरे, नॉर्मल असं फ्रेंडच भेटायचो. तेव्हा विचार पण केला नव्हता की यांच्यासोबत मी इकडे काम पण करायला येईन कधी. ओके. तर असंच भेटता एकदा याला बोललेलो मी खेळताना की अरे बाळा, आपण करूया का रे सुरुवात. मला बोलला ठीक आहे, बघू. आणि मग ते विषयाला झालं 6-7 महिने होऊन गेले. आणि मग आपला सीझनचा टाईम आला गणपतीचा. बाळाला बोललो, बाळा काय करायचं? बाळा बोलतो कसलं? तो गणपतीचं. मग अशी ती सुरुवात झाली. ओके. म्हणजे सोबत मी यांच्यासोबत तेव्हा आलास. काय खरंच म्हणजे छान संदेश. आता तू म्हणजे विचार पण केला नव्हता. नक्कीच, म्हणजे तू विचार पण नव्हता केला, आणि गणपती बाप्पाच्या म्हणजे त्यांच्याच विचाराने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आला. खरंच म्हणजे खूप छान वाटतंय. आपल्यासारखी तरुण पिढी या सगळ्यामध्ये गुंतली, आणि तुम्ही एक बाप्पाला घडवतायत, आपल्या देवाला घडवतायत. आज लोकांनी एवढा विश्वास दाखवला आमच्या या पिढीवरती की बाबा आम्ही काही करू शकतो, हे लोकांनी दाखवलं आज आम्हाला. कारण की आज लोक कुठून आमच्याकडे येतात आहे. बाहेर लोक आमच्याकडे येतात आहे का आमचं काम आणि आमची पेंटिंग, आमचा हर एक गोष्टीचा विचार वेगळा आहे. का आम्ही लोकांकडनं पैसे घेतो तर गणपती पण तसा देतो आम्ही, हा एक विचार करून. आमचा मेन पेंटर आमचा
आमचा एक मेन पेंटर विशाल म्हात्रे विशाल करू म्हात्रे करून त्याच्या जीवावर आम्ही सगळे जीवन अजूनपर्यंत आमचं हा काम त्याच्या जीवावर चाललाय पूर्ण आज त्याच्यामुळे जे काय आहे ना मी आता सध्या तो इकडे नाही Order वगैरे. आहे ओके तो नाही आहे पण ठीक आहे आपण पुढचा पण जो व्हिडिओ आपण ब्लॉग करू आणि ज्या कोणी गणपती बाप्पाचे प्रेमी आहेत बाप्पा तुम्ही बसवता नक्कीच तुम्ही या इकडे कारखान्याला भेट द्या मीरा रोडमध्ये पेनकरपाड्याजवळ असलेलं हे कारखाना आहे त्या जो बॅनरसुद्धा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबरसुद्धा दिलेला आहे पार्ट 2 मध्ये तुम्हाला अजून मोठ्या मूर्त्या बघू सध्या तर लहान मूर्त्या आहेत आणि आज जवळपास आपण खूप आधीच आलो तर नक्कीच यापेक्षा सुंदर मूर्त्या आणि यांच्या हातामध्ये जी देवाने कला दिली आहे या कलाबद्दल आपण सगळ्या या व्हिडिओमार्फत बघून घेऊ खरंच छान वाटलं एका कारखान्याला भेटून आपल्यासारखी तरुण पिढी या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होताना आणि बाकी सगळं एवढं मॅनेज करते उत्तम खूप छान वाटलं खरंच गणपती बाप्पा मोरया